नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आनंदी ही नवी मालिका लवकरच आपल्या लाडक्या स्टार प्रवाह या वाहिनीवर येत आहे आणि त्यातीलच एक दमदार कलाकार आज आपल्या सोबत आहेत. चला तर मग आज त्यांच्याशी गप्पा मारूयात. कसे आहात सर? उत्तम. आणि काय सांगाल जे आज नवीन तुम्ही कॅरेक्टर घेऊन येते पहिल्यांदाच मला वाटतं ऍक्च्युली स्टार प्रवाह? हो, पहिल्यांदाच मी खूप आभारी आहे बेसिकली स्टार प्रवाह, सतीश सर, सगळीच मंडळी. प्रवीणला मी विसरू शकणार नाही, बांदोडकर. त्यांनी ऍक्च्युली म्हणाला की अरे अप्रतिम आहे, यू शुड डू इट. राईट. पण मी काम करताना अनफॉर्च्युनेटली तो बघायला आता नाही राहिला या दुनियेमध्ये. आय मिस हिम सो मच. सो पण ओके, हा. द शो मस्ट गो ऑन काइंड ऑफ. आणि त्यांच्या बोलतो ना एक आशीर्वाद असणार, एक त्यांचा हो, हो. सपोर्ट तुमच्यासोबत नेहमी असणार. नक्कीच, सो नक्कीच. जेव्हा हे कॅरेक्टर जेव्हा तुमच्याकडे आलं तेव्हा तुमची ती थॉट प्रोसेस काय होते आणि एक्झॅक्टली ते कॅरेक्टर काय आहे सिरियल मध्ये, तुम्ही काय सांगता? ऍक्च्युली असं झालं की ते कॅरेक्टर ऐकल्यानंतर, कारण बेसिक कॅरेक्टर आणि नंतर ते फुलत जातं. राईट. तर ऐकता क्षण म्हणणार आहे फार वेगळं आहे आणि मजा येईल करायला, कारण सिच्युएशन्स खूप छान सांगितल्या आणि ऑफकोर्स त्या टेलिव्हिजन असल्यामुळे आमच्यापर्यंत Portray पण सारखं लगेच स्पून फिडिंग नसतं, पण एकदा तुम्हाला कॅरेक्टर कळलं की त्यांनी गो आहे. ट्राय करायला पण. आणि हो, आणि खूप शेड्स, मला खूप छान शेड्स परत मिळाले त्यामध्ये करायला ऍज अन कॅरेक्टर. तुम्ही जसं ऐकवलं तसं म्हणणार आहे वा मजा येईल, नक्की करेन. पण म्हटलं माझे 2-4 फिल्म्स म्हणाल नाही वेळ आहे अजून, पण आय लाईक टू ब्लॉक यू राईट नाव. म्हटलं नो प्रॉब्लेम, आय कॅन ब्लॉक मी. आणि आता सुरू झाली ती. आणि आज तुम्ही अरुण सर आणि तुम्ही आणि ह्या 3 मुली असं तुम्ही एकत्र, मला तरी वाटतं थोडे दिवस का होईना तुम्ही शूटिंग केली हो, 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 राईट. हो. सो तुमची ती केमिस्ट्री कशी होती? अरुण दादा आम्ही ऑलरेडी काम केलेलं आहे, Right. त्यामुळे एक ऑफकोर्स खूप सिनियर, त्यामुळे त्यांच्याकडे बघत बसलं तरी खूप शिकायला मिळतं, बरोबर. फ्रँकली सांगायचं तर. आणि त्यामुळे तो कम्फर्ट लेवल पहिल्यापासून होता. या तिन्ही मुली नवीन, माझ्यासाठी नवीन होत्या. मी पहिल्यांदाच त्यांच्यावर काम करतो, पण त्यांची एनर्जी जी आहे, द बंडल ऑफ एनर्जी व्हॉट द कॅरी इज अमेझिंग. कधी कधी त्यांच्या हसण्याचा मला राग येतो कॅरेक्टर म्हणून. सारखे हसत असतात, शांत बस ग बाई, असं होतं ते. पण दॅट एनर्जी, म्हणजे हसणारी माणसं कधीही 100% अप्रतिम असतात, जी रडणाऱ्या माणसांपेक्षा म्हणा. तर आय ऑलवेज से की असंच हसत राहा. आणि मगाशी जेव्हा प्रोमो चालू होता तेव्हा मी पाहिलं की लाईक त्या प्रोमो मध्ये दाखवले होते आनंदी जिला दृष्टी नाहीये तिची जबाबदारी तुम्ही घेताय लग्न करून पत्नी म्हणून. सो जेव्हा हे बोलतो ना, एक वेगळं वाटतं ऐकायला की एका मोठ्या एजचा हो. माणूस आणि ती मुलगी जवळजवळ मुलीच्या वयाची. हो. actually. सो जेव्हा हे तुम्हाला सांगितलं गेलं तेव्हा तुमची काय ती थिंकिंग होती की एक कसं असावं? मी एका मालिकेमध्ये खूप वर्षापूर्वी झाशी की राणी नावाची मालिका केली होती. त्याच्यामध्ये ती सुद्धा 13 वर्षाची असते. बरोबर. एज वाईज माझं 30-32 असं एज होतं. तर ती जबाबदारी म्हणून लग्न केलेलं असतं आणि ती जबाबदारी कधी कधी लक्षात पण येत नाही की समोर येणार हीच आहे का ती, म्हणजे प्रॅक्टिकल, कारण त्या दृष्टीने कधी बघणंच राईट. नसतं राईट. ते. लहान. पण लहान, अरे लहान आहे तिथं जरा आहे, आता झालंय आणि त्या काळामध्ये खूप व्हायचंच तसं. बरोबर. तर ठीक आहे बाबा, नंतर बघू, मला माझं काम करू द्या. नंतर मोठं झाल्यानंतर ही तीच आहे का? हो, आम सॉरी, लक्ष नव्हतं माझं. तुला काही कमी नाही ना पडत आहे. इट्स मोर ऑफ अन फादर फिगर, केअर टेकिंग आहे, खूप आहे. आणि कित्येक वेळा असं होतं की फ्रॉम द ऑपोजिट साईड असं सच अ नाईस मॅन, जे पुरुषाकडे रूपाने कधी बघितलं जात नाही. बरोबर. कर्तृत्व आणि धैर्य. कसा आहे की त्याचा जीव किती लावतो तो, त्याच्या त्या ह्याच्याकडे बघूनच बहुतेक मुली अट्रॅक्ट होतात, असं मला वाटतं. कोणतीही बाई असं म्हणता येईल. Actually आहे तसं. तर अरे हे छान आहे. आणि त्याच्या आपण याचेच पण वेगवेगळे शेड्स आहेत. त्याच्या पण आयुष्यामधले खूप प्रॉब्लेम्स आहेत लहानपणापासूनचे, जे कुठे ना कुठे या वयामध्ये ते रिफ्लेक्ट होतात, ते दिसतात. ते इतके छान म्हणतात ना की छटा असलेले कॅरेक्टर मिळाल्यानंतर कोणताही नट नाही म्हणणार असतो, त्यातला मी पण आहे. खरंच खूप छान वाटलं सर तुमच्याशी गप्पा मारून. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? ऑफकोर्स 30 मार्च लक्षात ठेवा, रात्री 9:30 वाजता, सोमवार ते शुक्रवार. शनिवार रविवार मस्त बाहेर फिरायला जा, पण सोमवार ते शुक्रवार
9:30 वाजता जेवता जेवता का होईना नक्की बघा, तुम्हाला आनंद मिळेल आमची मालिका बघून. आनंदी. थँक्यू सो मच. Thank you. खरंच खूप छान वाटलं आणि ऑल द बेस्ट. Thank you so much. नक्कीच, नक्कीच. थँक्यू सो मच.